बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले। मात्र हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही मोकाटच आहे। त्याचा शोध घेण्यात बीड पोलिसांना अजूनही अपयश आलेलं आहे। संतोष देशमुखांना मानुष मारहाण झाली त्यावेळेस आरोपी कृष्णा आंधळेनं मोक्कारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता। त्याचबरोबर व्हिडिओ देखील काढले होते। मात्र तोच आरोपी बीड पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। बीड विशेष न्यायालयात 6 सुनावण्या पूर्ण झालेल्या आहेत। 6 महिन्यात काय घडलंय ते आपण बघतोय। देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज देखील गेला होता। हत्या प्रकरणात कुठलाही सहभाग नसल्याचा वाल्मिक कराडनं दावा केला। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदारला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आरोपी जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुलेही न्यायालयीन कोठडीत आहेत। तर आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे।